हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, मॅथ्स अँड रिझनिंग अँड जीकेचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। TCS व IBPS ने कंडक्ट केलेल्या सर्व प्रीवियस इयर एक्झाम्सचे क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत। सो हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। तर स्टार्ट करूया। सिलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड। देयर इज अ ग्रेट अफिनिटी बिटवीन ट्रीज अँड मेन। तर ॲफिनिटी या शब्दाचं सिनोनिम ओळखायचं आहे। करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड कंपॅशन, रिस्पेक्ट, रिझेम्बलन्स की प्रॉक्झिमिटी। तर ॲफिनिटी म्हणजे बॉन्ड, रिलेशनशिप, ओढ, कनेक्शन। तर याचं सिनोनिम येईल ऑप्शन सी, रिझेम्बलन्स। रिझेम्बलन्स म्हणजे साम्य, सारखेपणा। त्यानंतर सिमिलॅरिटी, इक्वॅलिटी। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द ॲप्रोप्रिएट सिनोनिम फॉर द वर्ड एम्फेसाइज। एम्फेसाइजचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे। यूज, स्ट्रेस, ट्रेस की बिग। तर एम्फेसाइजचा अर्थ काय होतो? तर एम्फेसाइज म्हणजे जोर देणे, महत्त्व देणे। तर याचं सिनोनिम येईल ऑप्शन बी, स्ट्रेस। स्ट्रेस म्हणजे ताण, जोर देणे। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, गिव अँटोनिम ऑफ डेफिसिट। डेफिसिट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ड्रॉबॅक, डिटेक्ट, सरप्लस की बजेट। अँटोनिम ऑफ डेफिसिट। तर डेफिसिटचा अर्थ काय होतो? डेफिसिट म्हणजे शॉर्टेज। त्यानंतर डेफिशियन्सी। तर काय येईल याचा अँटोनिम? तर याचा अँटोनिम येईल ऑप्शन सी, सरप्लस। सरप्लस म्हणजे जास्त, गरजेपेक्षा जास्त। नेक्स्ट क्वेश्चन, गिव अँटोनिम ऑफ मेटिक्युलस। तर मेटिक्युलसचा अर्थ काय होतो? तर मेटिक्युलस म्हणजे सावध, केअरफुल, जागरूक। काय येईल याचं अँटोनिम? थँकफुल, लॅविश, इमॅजिनरी की केअरलेस। तर मेटिक्युलस म्हणजे केअरफुल, त्याचा अँटोनिम येईल केअरलेस। केअरलेस म्हणजे निष्काळजी, हिडलेस। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर फ्रेज ए पर्सन हू लव्स हिज कंट्री। ए पर्सन हू लव्स हिज कंट्री, मिलिटंट, पॅट्रियॉट, एक्स्ट्रीमिस्ट की नॅशनलिस्ट। तर ए पर्सन हू लव्स हिज कंट्री म्हणजे देशभक्त। तर काय येईल करेक्ट आन्सर? तर देशभक्त म्हणजे पॅट्रियॉट। ऑप्शन बी येईल तुमचा करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, वन हू इट्स एव्हरीथिंग, ओमनीपोटेंट, ओमनीप्रेझेंट, ओमनीवोरस की ऑब्सोल्यूट। वन हू इट्स एव्हरीथिंग, सर्वभक्षी काय बोलतात त्याला? तर त्याला म्हणतात ओमनीवोरस। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। सर्वभक्षी म्हणजे ओमनीवोरस। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम और फ्रेज टू शो द व्हाईट फेदर। टू सीक पीस, टू बिकम पोलाइट, टू शो साइन्स ऑफ कावर्डाइस की टू शो ॲरोगन्स। टू शो दी व्हाईट फेदरचा अर्थ होतो शरण जाणे। तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर याचं करेक्ट आन्सर येईल टू शो साइन्स ऑफ कावर्डाइस। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट मीनिंग ऑफ शुगर कोटेड पिल। करेक्ट मीनिंग ऑफ शुगर कोटेड पिल, स्वीट मेडिसिन, बिटर ॲडवाइस इन स्वीट वर्ड्स, कॅप्सूल सराउंडेड बाय शुगर की डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन। शुगर कोटेड पिल, तर शुगर कोटेड पिलचा अर्थ होतो कडू सल्ला गोड शब्दात देणे, शुगर कोट करून बोलणे। तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी, बिटर ॲडवाइस इन स्वीट वर्ड्स। शुगर कोटेड पिल्स म्हणजे बिटर ॲडवाइस इन स्वीट वर्ड्स। पुढचा प्रश्न, फाइंड ऑड मॅन आउट। गटात न बसणारा शब्द निवडा। ऑड मॅन आउट, सेंचुरी, ब्रूड, थीप की क्लास। तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर सेंचुरी, ब्रूड अँड क्लास हे तिन्ही आहेत तुमचे कलेक्टिव्ह नाउन्स। त्यामुळे गटात न बसणारा शब्द येईल थीप। ऑप्शन सी, थीप। ए सेंचुरी ऑफ इयर्स, ए ब्रूड ऑफ चिकन्स अँड क्लास ऑफ स्टुडंट्स। ठीक आहे, ही तिन्ही कलेक्टिव्ह नाउन्स आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन ॲबस्ट्रॅक्ट नाउन। यापैकी भाववाचक नाम कोणतं आहे? ब्रेड, कॉफी, आईस्क्रीम की हॅपीनेस। विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन ॲबस्ट्रॅक्ट नाउन। तर ॲबस्ट्रॅक्ट नाउन येईल, भाववाचक नाम येईल हॅपीनेस। ऑप्शन डी। नेक्स्ट क्वेश्चन, शीप आर रिलेटेड टू हर्ड, देन स्टुडंट्स आर रिलेटेड टू डॅश।
शिपचा हर्ड असतो तर स्टुडंटचा काय असतो, तर स्टुडंटचा येईल क्लास, क्लास ऑफ स्टुडंट. कलेक्टिव्ह नाउन्स आहेत ए हर्ड ऑफ शीप अँड ए क्लास ऑफ स्टुडंट्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मनी डझंट मेक अस हॅपी अनलेस वी आर पुअर. आयडेंटिफाय द टाईप ऑफ वर्ड. अनलेस या शब्दाचा टाईप ओळखायचा आहे. आर्टिकल, कंजंक्शन, प्रोनाऊन की नाऊन. तर अनलेस हे काय आहे, तर अनलेस आहे उभयान्वयी अव्यय, कंजंक्शन. ऑप्शन बी येईल तुमचा करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न. द मस्कुलाइन जेंडर ऑफ डक इज. ड्रेक, ड्रोन, डकल की डॉग. तर डक या शब्दाचा पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. तर डक म्हणजे काय, तर डक म्हणजे मादी बदक. तर याचं पुल्लिंगी येईल ऑप्शन ए ड्रेक. ड्रेक हे पुल्लिंगी आहे, नर बदक, आणि डक म्हणजे मादी बदक. ठीक आहे. त्यानंतर ड्रोन म्हणजे, तर ड्रोन म्हणजे नर मधमाशी, नर मधमाशी. तर याचं स्त्रीलिंगी काय येईल मग, तर ड्रोनचं स्त्रीलिंगी येईल बी. बी म्हणजे मादी मधमाशी. ठीक आहे. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. शी ब्रॉट हिम ए न्यू अम्ब्रेला. शी ब्रॉट हिम ए न्यू अम्ब्रेला. तर सेंटेन्समध्ये काय आलं आहे, तर सेंटेन्समध्ये आलं आहे ब्रॉट. ब्रॉट काय आहे, ब्रॉट म्हणजे V2 आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे. तर पॅसिव्ह करताना V2चं काय होते, तर V2चं होते वॉज ऑर वेअर प्लस V3. V2चं पॅसिव्ह होताना होते वॉज किंवा वेअर प्लस V3. तर वाक्यात कर्म काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे, अम्ब्रेला ऑब्जेक्ट आहे आणि अम्ब्रेला सिंग्युलर असल्यामुळे सिंग्युलर वर्ब येईल वॉज. वॉज प्लस V3 येईल. तर मग चेक करा, वॉज प्लस V3 म्हणजे ब्रॉट कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर ऑप्शन्स चेक करा. तर ऑप्शन ए मध्ये आलं आहे हॅड बीन ब्रॉट, त्यामुळे हे एलिमिनेट झालं. ऑप्शन बी मध्ये आलं आहे वॉज ब्रॉट. ऑप्शन सी मध्ये आलं आहे हॅड बीन ब्रॉट, त्यामुळे हेही एलिमिनेट झालं. ऑप्शन डी मध्ये आले वॉज टू बी ब्रॉट, हेही एलिमिनेट झालं. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ए न्यू अम्ब्रेला वॉज ब्रॉट फॉर हिम. वॉज ब्रॉट, वॉज प्लस V3. ठीक आहे. पुढचा प्रश्न. हरिहर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, संयोग चिन्ह की अवतरण चिन्ह. तर हे या दोन शब्दांमध्ये वापरलेलं चिन्ह कोणतं आहे, तर हे आहे संयोग चिन्ह. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दोन शब्द जोडताना संयोग चिन्हाचा वापर करतात. पुढचा प्रश्न. प्रादुर्भाव होणे म्हणजे काय, दिसू लागणे, जबरदस्ती करणे, वरचढ ठरणे की अंदाज येणे. प्रादुर्भाव होणे, तर प्रादुर्भाव होणे म्हणजे दिसू लागणे. ऑप्शन ए दिसू लागणे म्हणजे प्रादुर्भाव होणे. पुढचा प्रश्न. सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा. सुतोवाच करणे, सोक्षमोक्ष करणे, सोंग करणे, समझोता करणे की ओनामा करणे. तर सुतोवाच करणे म्हणजे ओनामा करणे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सुतोवाच करणे, ओनामा करणे. पुढचा प्रश्न. तत्परता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कुचराई, लगबग, ताबडतोब की तात्पुरता. तर तत्परता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येईल कुचराई. ऑप्शन ए कुचराई. पुढचा प्रश्न. आत्मवंचना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा. आत्मशांती, आत्मचरित्र, आत्मपुराण की आत्मस्तुती. आत्मवंचना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तर काय येईल, तर आत्मस्तुती. ऑप्शन डी. पुढचा प्रश्न. मरणात खरोखर जग जगते, अलंकार ओळखा. मरणात खरोखर जग जगते कोणता अलंकार आहे, दृष्टांत अलंकार, विरोधाभास अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार की सार अलंकार. तर हा आहे विरोधाभास अलंकार. ऑप्शन बी. पुढचा प्रश्न. जन्मखोड सामासिक शब्दातील समास ओळखा. तर कोणता समास आहे, पंचमी तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष, तृतीया तत्पुरुष की सप्तमी तत्पुरुष. जन्मखोड, तर जन्मखोडचा विग्रह काय होईल, तर जन्मापासून खोड. जन्मापासून खोड म्हणजे पासून म्हणजे ऊनहून. ऊनहून हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत, तर पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत ऊनहून. त्यामुळे पंचमी तत्पुरुष समासाचे हे उदाहरण आहे. जन्मखोड पंचमी तत्पुरुष. पुढचा प्रश्न. चक्रपाणी हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे, द्विगु समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास की बहुव्रीही समास. तर चक्रपाणी म्हणजे काय, तर चक्र आहे पाणीत म्हणजे हातात ज्याचा, असा तो म्हणजे विष्णू.
तर हे बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर, बहुव्रीही. पुढचा प्रश्न, खारट या शब्दाची जात ओळखा. खारट या शब्दाची जात ओळखा. सर्वनाम, विशेषण, दर्शक सर्वनाम की नाम. तर खारट शब्द कोणत्या प्रकारात येतो? तर खारट हे आहे विशेषण. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. खारट हे विशेषण आहे. पुढचा प्रश्न, एका संख्येला 17ने गुणण्याऐवजी चुकून 25ने गुणले तर गुणाकार हा मूळ गुणाकारापेक्षा 120ने जास्त आला तर ती संख्या कोणती? तर ती संख्या x मानूया. तिला गुणायचं होतं 17ने, म्हणजे 17x गुणाकार आला असता, पण आपण चुकून गुणले तिला 25ने, म्हणजे गुणाकार आला 25x. बरोबर. तिला गुणायचं होतं 17ने, म्हणजे गुणाकार 17x आला असता, पण आपण गुणले 25ने, म्हणून गुणाकार आला 25x. तर त्या गुणाकारातील फरक आपल्याला दिलाय 120. फरक आपल्याला दिलाय 120. हा गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 120ने जास्त आला. म्हणजेच हा 25x हा 17x पेक्षा कितीने मोठा आहे? तर 120ने मोठा आहे, कारण त्यांच्या गुणाकारातील फरक दिलाय 120. मग 25x मायनस 17x बरोबर 120 येईल का? 25 मायनस 17 8x इक्वल टू 120. म्हणून x बरोबर 120 डिवायडेड बाय 8. तर काय येईल करेक्ट आन्सर? तर 120 डिवायडेड बाय 8 केलं तर 15 येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ती संख्या आहे 15. पुढचा प्रश्न, 5 खुर्च्यांची विक्री किंमत ही 6 खुर्च्यांच्या खरेदी किमती इतकी आहे, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? तर 5 खुर्च्यांची सेलिंग प्राईस, विक्री किंमत ही आहे 6 खुर्च्यांच्या कॉस्ट प्राईस इतकी, खरेदी किमती इतकी. बरोबर. तर हा SP इकडे जाऊन छेदात जाईल आणि हा 6 इकडे छेदात येईल. तर काय होईल? CP डिवायडेड बाय SP इक्वल टू 5/6. म्हणजेच ही आली तुमची CP म्हणजे खरेदी किंमत आणि 6 म्हणजे तुमची सेलिंग प्राईस, विक्री किंमत. आणि जर खरेदी 5 असेल व विक्री 6 असेल तर नफा होईल की तोटा होईल? तर जर खरेदी 5 असेल आणि विक्री जर 6 असेल तर त्या व्यवहारात होईल नफा. कितीचा नफा होईल? तर 1चा नफा झाला तर झाला. तर आपल्याला पाहिजे शेकडा नफा. शेकडा नफा कसा करतात? तर झालेला नफा 1 डिवायडेड बाय कितीवर झालाय? कितीवर झालाय म्हणजे खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे? 5. आणि आपल्याला शेकडा नफा काढायचे म्हणून मल्टिप्लाइड बाय 100. तर 100 भागिले 5 केला तर आन्सर येईल 20. 20% नफा झाला. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. हे 20 आहे, 120 नाही आहे, ही टायपिंग मिस्टेक आहे. 20% नफा झाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ए हा बीहून 50%ने मोठा आहे, मग बी हा एहून किती पर्सेंटने लहान असेल? ए हा बीहून 50%ने मोठा आहे, तर मग बी हा एहून किती पर्सेंटने लहान असेल? तर ए हा बीहून 50%ने मोठा आहे, म्हणजे जर बी 100 असेल, बी जर 100 असेल तर ए किती असेल? तर ए 150 असेल. 50%ने मोठा म्हणजे 150 असेल. बरोबर. तर आपल्याला काढायचे बी हा एहून किती पर्सेंटने लहान असेल. तर बी किती लहान आहे? तर 50ने. 50ने लहान आहे. कोणापेक्षा? तर ए पेक्षा. ए किती आहे? तर 150 आहे. किती पर्सेंटने लहान आहे ते काढायचे, म्हणून मल्टिप्लाइड बाय 100. तर सॉल्व करा. 50 1s are 50, 50 3s are 150, 3 1s are 3, 3 3s are 9, 3 3s are 9, 3 3s are 9 and 3 3s are 9. 33.33% येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. बी हा एहून 33.33%ने लहान असेल. पुढचा प्रश्न, जर एका त्रिकोणाचे कोन 1:2:3 या गुणोत्तरांमध्ये आहेत तर सर्वात मोठ्या कोनाचे माप किती असेल? सर्वात मोठ्या कोनाचे माप काढायचं आहे. तर आपल्याला दिले त्रिकोणाचे 3 कोन A:B:C. त्यांचा रेशिओ काय आहे? तर 1:2:3. 1:2:3 या गुणोत्तरांमध्ये आहेत त्रिकोणाचे 3 कोन. तर मला सांगा त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज किती असते? तर 180 असते का? तर 180 असते त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज. आपल्याला दिलेल्या गुणोत्तरातील कोनांची बेरीज किती आहे? तर 1 + 2 + 3 केलं तर किती येईल? तर येईल 6.
पण ही बेरीज 6 नसून 180 आहे. ही बेरीज 6 नसून 180 आहे. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज येते 180, म्हणून ही 180 ही 6च्या किती पट आहे? तर 6 3 18, 6 0 0, 30 पट आहे. ही ॲक्च्युअल त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज ही आपल्याला दिलेल्या गुणोत्तरातील कोणांच्या 30 पट आहे. त्यामुळे हे कोण पण त्याच्या 30 पट असतील, ॲक्च्युअल कोण पण 30 पट असतील. म्हणजे इथे इंटू 30 केले तर हे कोण येतील 30, 30 दुने 60 आणि 30 त्रिक 90. आली का बेरीज 180? आपल्याला विचारले सर्वात मोठ्या कोणाचे माप, तर सर्वात मोठ्या कोणाचे माप आहे 90 डिग्री. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, जर 1 जानेवारी 2024ला शुक्रवार आहे तर 5 एप्रिल 2024ला कोणता वार असेल? 1 जानेवारी 2024ला आहे शुक्रवार, आपल्याला काढायचे 5 एप्रिल 2024ला कोणता वार येईल? तर 1 जानेवारी आणि 5 एप्रिलमध्ये किती दिवस आहेत? तर 1 जानेवारी सोडला तर जानेवारीचे 30 दिवस, फेब्रुवारीचे 28 दिवस येतील की 29 दिवस येतील? तर 2024 हे लीप इयर आहे, त्यामुळे फेब्रुवारीचे येतील 29 दिवस. त्यानंतर मार्चचे 31 दिवस आणि एप्रिलचे 5 एप्रिलचा वार काढायचे म्हणून एप्रिलचे 5 दिवस. टोटल किती येईल? 9 + 1 10, 10 + 5 15, 1 3 4, 4 + 2 6, 6 + 3 9, 95. एक आठवडा किती दिवसांचा असतो? तर 7 दिवसांचा असतो. भागाकार करा. 7 × 1 = 7, 7 × 1 = 7, उरले 2 25, 7 त्रिक 21, 25 - 21 4, तर बाकी उरली 4. म्हणून शुक्रवारच्या पुढे 4 दिवस मोजा. तर शुक्रवार नंतर चौथा दिवस कोणता येतो? शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. मंगळवार येईल तुमचं करेक्ट आन्सर. मंगळवार. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, भारतमाला परियोजना या योजनेचा संबंध पुढीलपैकी कोणाशी आहे? बँकिंग सिस्टम, भारतीय रेल्वे, रोड आणि महामार्ग प्रकल्प की कृषी क्षेत्र? भारतमाला परियोजना, तर याचा संबंध आहे रोड आणि महामार्ग प्रकल्प. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, सर्वात आधीचे मराठी साहित्य लीलाचरित्र हे कोणाकडून लिहिण्यात आले होते? लीलाचरित्र हे कोणाकडून लिहिण्यात आले होते? संत तुकाराम, नामदेव, माहीम भट की गोरा कुंभार? सर्वात आधीचे मराठी साहित्य लीलाचरित्र हे कोणाकडून लिहिण्यात आले होते? तर याचा करेक्ट आन्सर येईल माहीम भट. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर, माहीम भट. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.